मग नंतर आम्ही अलग अलग मंदिरामध्ये जायचो दर्शन घ्यायला. तर आतमध्ये यायचा नाही, हा बाहेरच थांबवता. तर आम्ही म्हणून आता मजा करायला तर आमच्या डोक्यात टूप वगैरे पेटली नाही, काय येत का नाही, एवढी चाले करायला लागलं. पोरीच्या आवाजात बोलणं असं. तर मित्राला असं म्हणजे हे वाटलं की नक्की काय. तो डायरेक्ट बोलला, तू लांबच राहा, तुम्ही त्याचा लांबच राहावा, मी याला घेऊन जाणार. याला म्हणजे त्याच्या आतला जी होती ती बाई, याला घेऊन जाणार मी. दिव्याला मुंब्रा कॉलनीमध्ये असं एरिया आहे, तर बाळू मामा आणि स्वामी समर्थ भक्त आहे, तसं उतारा वगैरे काढतो. मग तिथं नेलं होतं. तर त्याला विचारलं कुठून आलीस तू. त्याला की माझ्या मम्मीच्या गावाचं नाव आहे पांजारे कुठून आली. मग ताबीज दिला. ताबीज पण त्याने 2 दिवस घातला. आंघोळ करता तिसऱ्या दिवशी त्याने ताबीज काढला, तर परत ते माझ्या मित्राच्याच घरी गेला. तर अक्षरशः मला जिंदगीत भूत बघायचा होता, तो फर्स्ट टाइम भूत बघितला, पण तो पूर्ण नाही बघितला. हे गुडघ्यात ना एवढेच होते, माणूस दिसला नाही आम्हाला पायाचा हिस्सा दिसला. असं 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 आलं. बघितलं का त्याचा गेअरवरती हात होता. अभिषेक बघितला का थांब 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 असं त्यांनी केलं. अख्या गावाला माहित आहे. मग त्यांनी काय केलं, ते ट्रॅक परत ती उडी तर लावायची नाही गाडी, इथून जावं म्हणून. चेहरा बघितलंच नाही, चेहरा दिसलाच नाही पहिली बघत. मग बाबाचे खाली थांबले, कारण ते स्टँड असं खालती होता, बसले कट्ट्यात होता ना, कट्ट्यावरती बसले होते. माझे पाय ठेवून थांबलं, काय झालं. तर पाय होते तर उलटे होते, म्हणजे अंगठा बिंगठा नक एवढी मोठी. असं क्रॉस मध्ये ना एक माणूस, चेहरा नॉर्मलच पण तो होता खैसच. तो चालत असलो पहिला दिसायचा फास्ट, असा 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 पाय हा नॉर्मल चालता, आणि असा असा येत होता. तो दिसतोय, हाय पण लांब, तो जवळ पण नाही. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव ऋषिकेश जयराम चव्हाण. ऋषिकेश चव्हाण. ओके. कुठले सर मूळचे आपण? सातारा, ठोसेघर. साताराचे. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मी ऑनलाईन संपर्क केला. मी तुमच्या जे आहेत म्हणजे खूप सारे हॉरर स्टोरी बघायचो मी. तसं मला पण वाटलं की माझ्या 2 स्टोरी आहेत त्या सांगाव्या. मग त्या संदर्भात तुम्हाला संपर्क केला आणि मला एक संधी भेटली द्यायची. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? ऍक्च्युली काय झालं, आम्ही माझे 4 मित्र होतो आम्ही एकत्र. आम्ही एकाच जॉबला होतो. डिसेंबरच्या टायमाला बोललो चला आपण आपल्या गावी जाऊ. तर मी आणि माझा एक मित्र आहे, दोघांचं ठरलं होतं. म्हणजे बाकीचे 2 बोलले की मला पण नाही तुझ्या गावाला, बघू सातारा कसं आहे. त्यांचं कोकणवाले, मग कोकणामध्ये सातारा खूप चांगला आहे, या एकदा बघायला. मग आम्ही निघालो, तर रात्रीच निघालो आम्ही. तर एकाच्या आईने सोडलंच नाही. मी त्याच्या घरी पण गेलो बॅग वगैरे घेऊन की चला गावाला जायचंय. त्याच्या आई बोलल्या आता जाऊ नका, कारण हा टाइम खूप खराब आहे. कारण त्यांच्याकडे अशी एक घटना झाली होती ना की त्यांचा एक रिलेटिव्ह आहे पहिले, ते आम्ही ज्या टायमाला जात होतो ना गावाला त्याच महिन्यात आणि त्याच डेटच्या ड्युरेशन मध्ये ना त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता बाईकवरती. तर हा महिना बरोबर नाही, मग तुम्ही कॅन्सल करा. आता मी बोललो आता एवढं प्लॅन केलेलं आहे, 20 दिवस झाले प्लॅन केलाय, तुम्ही पण पहिले हो म्हणले होते आणि आता ऐन टायमात तुम्ही की कॅन्सल. मग खूप म्हणवलं. मग कसं म्हणून माझा मित्र बोलला काका आम्ही सकाळी जातो. मग ठीक आहे सकाळी. मग सकाळी गेलो, आमची अशी जर्नी स्टार्ट झाली बाईकवरती. आणि तेव्हा वय असेल 20-21 आणि दोघांना स्पोर्ट बाईक, त्याची FZ माझी हॉर्नेट. आणि कसं फर्स्ट टाइम मित्रांसोबत लॉंग ड्राईव्ह जाण्याची मजा वेगळीच असते. तर आम्ही गेलो, तर तिथे गेलो तर आमच्या मम्मीचं आणि पप्पाचं गाव आजूबाजूलाच आहे. आणि आमच्या गावाला भूताचं खूप मजा आहे. पूर्वी तर खूप होतं, आता नॉर्मल कमी आहे. त्यांचं कसं टाइम नुसार त्यांच्या टायमाला भेटलं ना तरच ते आपल्याला रिएक्शन होतं त्यांचं. आता असं एवढं हे काही नाही, आता डेव्हलप झाले सगळे गाव पण लाईट वगैरे. तर एक स्पॉट होता, तर आम्ही असं म्हणजे थंडा रेडबुल ब्रिजर घेऊन असं चायनीज बिझनेस एक स्पॉट आहे, तिथे बसलो होतो. पार्टी अशी नॉर्मल पार्टी चालू होती. तर ती पार्टी करता करता मित्र बोला की चल इथून तुझं गाव 3-4 किलोमीटर आहे ना, तर आमच्या गावाला पवनचक्की खूप आहे. तर थंड वातावरण गोल गोल फिरतं असं, तो चल तिकडे जाऊ. मग आम्ही तिकडे गेलो. तर एक मित्र जो एक स्मोकर म्हणजे हे करायचा, स्मोक करायचा, तर तिकडे करू बस चला. मग तिकडे नेलं तर अशी अवस्था झाली की फाशी देईल मी असं, म्हणजे रडा वगैरे लागला. आणि ती जागा पण आहे ना पप्पाच्या गावाला, मम्मीचा पप्पाचा जास्त 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ज्या स्पॉटला मी गेलो ना तिथं पूर्ण असे ओसड जागा आहे, त्याला सत्याचा फाटा असं म्हणलं जातं. ते मग त्याच्यामध्ये खूप स्टोरी आहे त्याच्यात. तर तिथं अचानक त्याचं रिएक्शन चेंज व्हायला लागले. मी पाचशे घेतो आणि त्याचं गाव होतं XYZ गाव होतं त्यांचं, त्यात नाव घेऊ शकत नाही.
तर बोलतो मी फाशी घेतो आणि तिकडेच जातो. कसं तरी मनवलं आणि मग घरी आलो, मम्मीच्या घरी आलो, झोपलो. सकाळी तो सर विसरला. आता आम्ही देवधर्म मानणारे, आणि जो मित्र होता तो कसं देवाने असं मानत नाही, एक प्रकारचं नास्तिक समजा असं. तर दुसरा डे सुरू झाला. हे पहिल्या दिवशीच गोष्ट आहे, आज सकाळी गेलो ना तेव्हाचीच गोष्ट आहे. मग नंतर आम्ही अलग अलग मंदिरामध्ये जायचो दर्शन घ्यायला. तर आतमध्ये यायचा नाही, हा बाहेरच थांबवता. तर आम्ही म्हणून आता मजा करायला, तर आमच्या डोक्यात टूब वगैरे पेटली ना, काय येत का नाही, हा बाहेरच थांबवता. आम्ही पाया पडायचो, पटकन नारळ पडतो लगेच निघायचो. 3-4 स्थळ अशी केली मी. झालं. मग मुंबईला आलो. तर तो जो मित्र होता ना, आम्ही असं पार्टीत जरी गेलो ना, तर त्याच्या पुढ्यातला पण आम्हाला द्यायचा खायला, एवढंच खायचा. पण इथून जेव्हा आम्ही मुंबईला गेलो ना, तर 6-7 महिन्याने त्याला बदला व्हायला लागला. जेवायचा खूप, म्हणजे सकाळी 2-3 चपात्या खाऊन कामाला यायचा, टिफिन दुपारच्या 5 चपात्या खायचा, परत घरी जाऊन परत एवढा भात 2 भाकरी खायचा. हॉटेल बिटेलला गेलो तर एक वेळ अशी होती की त्याच्या पुढ्यातला आम्ही घेऊन खायचो. एक वेळ अशी आली की आमचं तसं थोडं थोडं घेऊन खायचा, म्हणजे एकदम खायला. मग आम्हाला खुशी वाटली की बाबा खातो. मग त्याची मम्मी मला तर सचिन खातो असं तसं, आम्हाला खुशी वाटली की चांगलं आहे, खातोच. तर एकदा काय झालं, तो 2दा-3दा ना असं म्हणजे ना रात्रीचं ना थोडा असं एडसारखा करायचा असं नॉर्मल. तर आम्ही काही जास्त लक्ष दिलं नाही एवढं. एक दिवशी होते अमावस्या, तर ते गेले होते, एक डिलिव्हरी करायला गेले होते. आणि तिथून मग ते आता तो 2 जण गेले होते ना, टीव्ही लावायला गेले होते. तर तुम्ही टीव्ही लावताय, आणि तो जो आहे ना ज्याला सापडलाय तो अचानक गायब झाला. त्याला बोललो मी आलो 5 मिनिटात, आणि टीव्ही लावली, हा आत्ता येईल आत्ता येईल, हा जो कुठे दुसरीकडेच गेला. मग हा कंट्रोल मित्रचा निघाला घरी जायला, त्याला फोन लावते तर स्विच ऑफ. परत त्याच्या समोर मला कुठे आहे, तर इथं आहे. तर तो पिला होता नॉर्मल काय, आणि एकदम एडी चाले करायला लागला, पोरीच्या आवाजात बोलणं असं. तर मित्राला असं म्हणजे हे वाटलं की नक्की काय. तर त्याच्या एरियात सोडलं त्याला. तो तरी त्याच्याच मागं लागला की मी तुझ्यासोबत येतो म्हणून, तू थांब. तो बोला जा घरी जा, कशाही ते करतोयस. मग 2-3 अजून मित्र भेटले की काय करताय, घरी जावा. नाही जातो. ते एक मित्र होता तो माळकरी आहे, मग मग त्याला मित्रांनी फोन केला की माझ्याकडून आता हँडल होत नाही, तू ये बाबा. मग तो आला, तो रिक्षातच बसला होता. मग जसं तो मित्र आला दुसरा, तो डायरेक्ट बोलला तू लांबच राहा, तुम्ही त्याचा लांबच राहा, मी ह्याला घेऊन जाणार. ह्याला म्हणजे त्याच्या आतला जी होती ती बाई, ह्याला घेऊन जाणार मी. ती बाई अशी बोलली. हा. मग आता हे कसं प्रकरण मोठं आहे. मग त्याच्या आई वडिलांना बोललं त्वरित, मग नेलं घरी. मग जाताना जे पोरांना सोडलं त्याला, तर त्यांना बोलला बघणार मी काय करा, असं म्हणजे बोलला तो, बघतो म्हणून. नंतरला मग घरी आणलं. दुसऱ्या दिवशी मग आमचे ते दिव्याला मुंब्रा कॉलनीमध्ये असं एरिया आहे, तर बाळू मामा आणि स्वामी समर्थचा भक्त आहे, तो असं उतारा वगैरे काढतो. मग तिथं नेलं होतं. तर त्याला विचारलं कुठून आलीस तू, त्याला की माझ्या मम्मीच्या गावाचं नाव आहे पांगारेमधून आली. मग ताबीज दिला. ताबीज पण त्याने 2 दिवस घातला. आंघोळ करताना 3ऱ्या दिवशी त्याने ताबीज काढला, तर परत ते माझ्या मित्राच्याच घरी गेला तो. कारण माझ्या दुसरा कसं आहे, कामाला मी जायचो ना, तर तो त्या मित्राच्या बाईकच्या पाठीच बसायचा. कामाला पण तो त्याच्यासोबत, गावाला पण लावून तो त्याच्यासोबत. त्याच्या आतमध्ये जी होती, हे जे त्याला ओढ लागली होती, पण त्याची पण त्याला ओढ लागली होती, त्याला पण घेऊन जाणार. तो त्या बरं त्याच्याच घरी गेला. मग त्याने परत भावाला फोन केला की इकडे आलाय, कसं तरी करतोय. मग भाव आला, ताबीज घातला, आणि त्याला परत घरी नेलं. मग काही गोष्टी मग झालं प्रकरण मग थंड झालं. म्हणजे जास्त काय लक्ष नाही केलं, पण ते मध्ये येतं त्याच्या म्हणजे असं अंगबिंगामध्ये. नंतरला मी गावाला गेलो होतो, मग त्याच पिरियडमध्ये 7-8 महिन्यात माझे बाबा झाले. तर ती जागा आहे ना, ते माझ्या मामाला सांगितलं होतं की असं झालंय. तर मामा बोलला की जी इथं ज्या स्पॉटला पोरगीने फाशी दिली आहे ना, ती खूप वर्ष आधी दिली आहे, तिचा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. मग तुझ्या मित्रानं कसं झपाटलं. मग गावचे बोलले की त्याला घेऊन ये, आपण तर भागून टाकू. काय असं तर माझा मामा आहे ना, एक पोलिसवाला मामा आहे, तो बोलला की मी खर्च करतो, पण त्याला इथं घेऊन ये. पण काय झालं की त्याच्या घरचे मग त्याने त्यांच्या कोल्हापूरला नेलं. आता नॉर्मल ठीक आहे, कारण जास्त आमचं बोलणं वगैरे जास्त होत नाही, काहीतरी भेटतो असं. मग त्याला झालं 1-1.5 वर्ष.
नंतर परत एक पिकनिक काढली. म्हणजे माझा मामा होता चुलत, आणि 2 वयस म्हणजे माझ्यापेक्षा 2 म्हणजे 7-8 वर्षांनी मोठे होते, आणि माझा एक मित्र होते. 5 जण आम्ही गेलो. त्या स्पॉटला आम्ही रात्री 6 वाजता बसलो. त्या स्पॉटला जिथे 1.5 वर्षाच्या नंतर, 3 वर्षाच्या नंतरला जिथे त्यांनी फाशी घेतली होती. त्या पोरीने फाशी घेतली ना, त्याच स्पॉटला त्याला झपटलं ना मित्राला, आणि त्या स्पॉटला मी बसलो. पार्टी चालली होती सर. तो मित्र पण परत आलेला. 2 होता, दुसरे होते मित्र, दुसरा होता. शाळेतच मित्र होते, आणि 2 माझ्याशी 2-3 7-8 वर्षांनी मोठे होते. तर एक नाना होता, मी होतो, एक माझा मामा होता, आणि मित्र, एक नानाचा तो मित्र होता. त्यांची आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो होतो आम्ही. तर त्या स्पॉटला संध्याकाळच्या 6-7ला बसलो. तर मी आणि माझा मित्र आम्ही थंड कोल्ड्रिंक, आणि बाकीचे जे 3 जण होते ते नॉर्मल ड्रिंक करत होते. तर ड्रिंक करता करता आमचं बोलता बोलता विषय निघाला इल्युमिनाटीचा. तर बॉलिवूडमध्ये पण बोलतात त्याचे मेंबर आहेत, जसं बोलतं हनी सिंग आहे किंवा सलमान खान आहे, हे त्यांचे मेंबर आहेत. ते स्टोरी सांगता ना, तर मामा बोला तुझ्या मित्राचं बरं झालं का? मी बोललो झालंय, बोललो आता एवढं बोलणं हे नाही. त्याच्यावर आम्ही जाम वेळ चर्चा करत बसलो, खूप वेळ चर्चा करत बसलो, आणि साधारण 9 वाजले असतील. चर्चा रंगली. मग हे भूताचा विषय, ते भूताचे विषय असे निघत गेले. आता ते सीन काय आला, त्या स्पॉटला बसलो, ती जागृत झाली असेल. एवढ्या वेळ बसले आणि आपण तुझ्याबद्दल बोलतोय, ते जागरण झालं, म्हणजे हे झालं असेल. नंतरला जे मामा ते होते त्यांची ड्रिंक संपली होती. म्हणजे ड्रिंक संपले. आता आमच्या गावाला कसं वातावरण खूप चांगलं. आमच्या गावात जास्त दारू प्यायलाच माणसं येतात, पार्ट्या बिट्या खाया प्यायलाच. इथं काम करताना गावाला मस्त एन्जॉयसाठी येतात. तर बोल चला आता परत 18 किलोमीटर साताऱ्याला जायचंय. तर एक माझा मामा जो होता, आणि मामाचा एक गावातला एक मित्र होता, असे टोटल आम्ही 6 जण होतो. तर त्याचा शनिवारचा उपवास असतो. तर त्याला मामाला की 2 पॅक पी, 1 पॅक पी, नाही होतो उपवास आहे, म्हणजे दोस्ती शपथ. आणि ते दोघं लंगोटी मित्र पहिल्यापासून. फक्त तो गावाला असतो, मामा मुंबईला असतो. आणि तो साताऱ्यामधून 18 किलोमीटर गाव आहे ना, रात्री 2:30-3 वाजता पण प्रवास करतो. तो कधीच घाबरला नाही. पण त्या दिवशी घाबरला ना असा. तर ते मी काय बोललो, जे हॉटेल आहे त्यांना मी ऍडव्हान्स पेमेंट केला होता 5 थालीचे जेवणाचे. त्यांना टाइम देतो, मी 10:30 पर्यंत येणार, इथलं उरकून तिकडे येऊ. त्यांना बोललो की मी जातो सिटीमध्ये यांचं ड्रिंक आणायला, तू दोघं तुमचं संपलं की तुम्ही हॉटेलला जावा. तर आम्ही पोहोचतो, पण 15-20 मिनिटांनी निघा. आम्हाला जायला 20 मिनिटं आणि याला 20-25 मिनिटाचा पाऊण तास लागेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने जावा. मग याची गाडी आहे ना, त्यांनी मला दिली चालवलं की गाडी चालव. तर मी मिळू नको, अभिषेक चालवली गाडी. तर मित्राने घेतली गाडी. तर गाडी अशी रस्त्याला असं चढ आहे, तर गाडी अशी होती, रस्त्याच्या कडेला होती एकदम. तर मित्राने स्टार्ट केली गाडी, फर्स्ट गिअर टाकला ना, जोरात झटका दिला गाडी, जोरात एकदम. मी असा आलो, मित्रांनो मी बोललो, माझा मित्र तो का आग्री आहे दिव्यातला, का अशी गाडी चालवते. मला तर माहित नाही रे कशी अचानक झाली. परत बंद केली, पण लाईट बंद केली, परत चालू केली. ते लाईट सुरू केली ना, गिअर टाकला ना, नॉर्मल फक्त पुढे गेली ना, तर अक्षरशः मला जिंदगीत भूत बघायचा होता. तो फर्स्ट टाइम भूत बघितला, पण तो पूर्ण नाही बघितला. हे गुडघ्यात ना एवढेच होते, माणूस दिसला नाही आम्हाला पायाचा हिस्सा दिसला. आता गाडीची लेन असे एवढी असते बरोबर, माणूस हे चालताना दिसला तर त्याची हाईट आपल्याला कमीच दिसेल. पण ती आमच्या गाडीच्या बोनेटच्या हिशोबाच्या एजंट म्हणजे लमसम एवढे गुडघा होता तिचा, हे ना एक वाटी ती इथपर्यंत होती, आणि ह्याचा हिस्सा दिसला नाही. आणि अशी वाईट तंदुरी कशी असते, पांढरं पूर्ण, आणि त्याला कोयत्याने चिर असते ना, तसं असं आलं. मी होतो बघितलं का त्याचा गेअरवरती हात होता. अभिषेक बघितला का थांब असं त्यांनी केलं. मग पाठच्या नव्हतं की नाना बघू आम्ही हे बघितलं ते बघितलं. ते आम्हाला एड्यात काढतात. ते काय पिले होते, ते पाटे त्यांच्याविषयी चालले होते. त्यांना सांगतो, त्यांना खोटं वाटलं. तर मी काय केलं, घाबरलो नाही. मी गाडी पुढे नेली. आता कमसे कम आमची गाडी अशी होती, आणि ते थोडे अंतर होती, 10-15 पावलं टाकली त्याच्या अंतरावरती होते. तर रस्त्याच्या बाजूला झाड होती लहान. आता जर इथून जर ते गेलंय तर बारकी झाडी थोडी तरी हल्ली पाहिजे. तर गाडी अशी लावली मित्रांनी, गाडीची लाईट लावली, विंडो खाली केली, मोबाईल टॉर्च लावला, आणि बघितलं मी असं. तर काही दिसलंच नाही, झाड पण नाही, काहीच नाही दिसलं. आम्ही पण लक्ष दिलं नाही. आम्ही गेलो तर पाठीमागे मामा आणि मामाचा मित्र होता. मग गेलो, आम्ही पुढे गेलो, आणि जसं ढाब्यावर तर मामाला बोललो, मामा आमच्या असं शॉर्ट झालं. तर मामाने पहिले शिव्या घातल्या मला, तुला अक्कल आहे का, कशाला विषय काढले तू, भूताचे विषय काढत होता. आपण आज सांगत होतो, बोला आमच्यासोबत पण झालं.
आता ज्या मामाचे मित्राची ती बाईक, ते निघाले ना, तीनदा त्यांना ढकललं गेलं. म्हणजे रनिंग गाडीमध्ये जी त्यांची वेशभूषा असते, चढण आहे असं आणि खाली असं उतरण आहे, तो उतरण लेप मारत सोबत ते तीनदा पडले. ही रनिंग गाडी एकदा असे तोल गेला, इकडे पडले, परत गाडी उचलली, परत गेले, परत या साईडला पडले. अक्षरशः माझ्या मामाने व्हाईट टी शर्ट घातला होता, पुन्हा काळा निळं झालं होतं मातीमध्ये. असा एक अनुभव होता. आणि आमच्या गावाला कसं आहे, हळद खैस हा प्रकार खूप. म्हणजे आता आमच्या इथं पप्पाच्या गावाला असं घरच्या समोर असं झाड आहे, तिथे हाडळ बोलतो की हाडाला पहिल्यापासून खूप वर्षापासून जे ते हाडाचं झाड आहे. तिथे आमच्या गावाला ट्रॅक्स नाही का असतात, गावाला साताऱ्यापासून गावाला तिकीट असतात, ते गाड्या असतात गावच्या सोड न्यायसाठी, ती ट्रॅक्स अशी लावली होती. आणि तो त्याचा मित्र पिऊन ते गाडीत रात्री उशिरा गाडीत बसले होते. ती ट्रॅक्स अशी हवेत उचलली होती. पहिली गाडी अशी हल्ली, तो मध्ये एक बस झोपला होता आणि तो एक स्टेरिंगचा झोपला होता. ते एकमेकांना शिव्या करत होते, अरे काय करतोय, मी काय करतोय, काय नाही. पहिली गाडी अशी हल्ली, डायरेक्ट अशी म्हणजे उचलली गेली ती गाडी हवेत. हवेत. म्हणजे ही गोष्ट असेल, मी तिसरी चौथीचा होतो ना तेव्हाची गोष्ट आहे, चौथी पाचवीचा असेल तेव्हा मी, ही तेव्हाची गोष्ट आहे. अख्या गावाला माहित आहे. मग त्याने काय केलं, ते ट्रॅक परत ती बोली तर लावायची नाही गाडी, इथून जावं म्हणून. मग तिथून निघाली गाडी, तो दुसरीकडे गेला आणि मी त्याच्याकडे थांबला. मग आजपासून आजपर्यंत त्या झाडाची तर गाडी लावलेली नाही. एकदा माझे मम्मीचे बाबा आहेत ते मिलिटरीमध्ये होते, आता ऑफ झाले ते. तर ते रात्री जे दारू पिऊन कुठं पण जायचे. आणि पहिला कसं गावाला प्रवास चालतच, गाडी बिडी काय नाही. तर मी वाटतं मम्मीच्या पोटात असेल, मम्मीच्या पोटात दुखत होता. तर ते फोनवरून पीसीवरून काय सांगितलं असेल, तर बाबा निघाले ते. आणि मम्मी कशी लाडकी बाबांची, 2 भाऊ आणि मम्मी एक लाडकी. ते निघाले तिथून. तर आमच्या गावाला जो एसटी स्टँड जो आहे ना, तिथे एक बाई बसली होती, नॉर्मल साडी, आणि असे आले ना, ती समोरच दिसली अशी. तर बाबा पहिले होते, तर ती रडत होती, ती बाई आणि रडत होती. तर बाबा पहिले उभे राहिले आणि तिचं हे आहे काय बोलतात त्याला, घुंगट घालून अशी असं म्हणजे मान खाली रडत होती ती. तर बाबा बोलले की काय झालं बाळा, काय झालं, रडते काय. ते उन्हाचू फक्त रडायचाच आवाज कंटिन्यू. बाबाने चेहरा नाही बघितला, चेहरा बघितलाच नाही, चेहरा दिसलाच नाही पहिली बात तर. मग बाबाच्या खाली थांबले, कारण ते स्टँड असं खालती होता ना, बसले कट्ट्यात होता ना, कट्ट्यावरती बसले होते. माझे पाय ठेवून थांबलं, काय झालं. तर पाय होते ते उलटे सुलटे होते, म्हणजे अंगठा बिंगठा नख एवढी मोठी त्या बाईचे. पाय उलटे नव्हते, पाय अशी सरळ, पण बोट बिट आहेत ना त्याची उलटी सुलटी होती. बाबा जे पळ काढली ते आमच्या घरीच पप्पाच्या, तिथून 10 मिनिटावरती घर आहे. मग बोलायला एवढं काय बोलते, काय झालं, मी असं बघितलं. तर बोलले की तिथं आहे, पहिल्यापासून ते हाडळ तिथं आहेत. आणि एकदा मी आमच्या मम्मीकडे ना पहिला कुत्रा होता लहान. तर पहिले कसे चालायचे माणसं, तर लग्न व्हायच्या आधी, कारण मम्मी पप्पाचं रिलेटिव्ह मध्येच लग्न आहे, आत्याचं पोरगा मामाची पोरगी अशामध्ये लग्न आहे, ते बाजूबाजूलाच गाव. तर एकदा पप्पाच्या गावी जेवायला आले ते, मम्मी बाबा, मम्मीची आई, बाबांचा दुसरा भाऊ बाजीराव बाबा, आणि मामा होता, मोठा मामा छोटा मामा, तो कुत्रा पाळणार असं, हाईट छोटी असते कुत्रा. ते आता रात्री झालं उशीर, म्हणजे 9-10 वाजले असतील. तर कसं आम्हाला आमच्या गावाला एक सडा म्हणून नाव आहे, सड्यावरून जायचा शॉर्टकट रस्ता असतो, सडा. रस्त्याने कसं लांबट पडणार, सड्यावरून गेलो जंगलातून असं तर शॉर्टकट पडणार असं. तर ते बोले सड्यावर जायला नको, रस्त्याने जाऊया, कारण टाइम पण नाही असं तसं. इथे आपण जेवून पण निघालो, उशीर पण झालाय. तर तो कुत्रा आहे ना, एकटाच जायचा पुढपर्यंत भुकत रिटर्न यायचा. 4-5 वेळा केलं, मग त्याला परत पकडला. आणि पहिलं ती माणूस आहे ना, माणूस खैचा अवतार, तो पहिला मम्मीने बघितला. म्हणजे असे सरळ चालेत ना, पहिलं काय झालं की कुत्रा पुढे जायचा यायचा, 2-3 झालं, कुत्र्याला पकडलं. ते समोरचे जे डोंगर ह्यांना वाटायचं सर्वांना की डोंगर आमच्याकडे येते असं. म्हणजे कसं त्याने ट्रॅप बोलतो ना, खैस तसे करतात ना, चकवा लावतात, ते डोंगर जवळ दिसत होते, ते चालतात तसे जवळ असं येते. ते दिसता असं क्रॉस मध्ये ना एक माणूस, चेहरा नॉर्मलच पण तो होता खैसच. तो चालत स्लो, पहिला दिसायचा फास्ट, असा पाय हा नॉर्मल चालता, आणि असा येत होता. तो दिसतोय हाय पण लांब, तो जवळ पण नाही, पण असं पटपट येत होता. सर्वांनी बघितलं, मम्मी रडायला लागली, हे काय. बाबा तिथं बघू नका. मग चालतायत ना, मग तो असंच क्रॉस दिसतोय. कमीत कमी
2-3 मिनिटं चालत जाऊ ना त्या रस्त्यापर्यंत त्याचा तो दिसत होता. त्यांची म्हणजे वेशभूषा असते, ती वेशभूषा ओलांडली मग त्यांचं कसं हे होऊन जातं, मग त्यांचं जागा जागेवरतीच असतं. आणि एकदा असं झालं होतं की पहिले गावाला जत्रेला तमाशा वगैरे असायचे, तर गावचे लोक ह्या गावात जा, डब्बा घेऊन जायचं, चटई घेऊन जायची, तिकडेच जागरण करायचे. तर आमच्या गावाला दुसरे एक आहे, मम्मीच्या गावाला, ते जय गुरुदेवची त्यांच्याकडे माळ होती, माळ त्यांच्या पोराकडे. आणि ते चालत आहे तमाशाला, म्हणजे 2-3 तास चालत दुसऱ्या गावात सड्यावरून, डोंगर जंगल मधून. आणि चालतात अचानक दगडफेक झाली त्यांच्या अंगावरती पाठून. तर बघितलं दगड कोण मारते आता, तर त्यांनी पाठी असं बघितलं तर काय नव्हतं. तो चाललं, मग झाडं आणायला लागली. 2-2 मिनिटांनी अलग अलग सिच्युएशन तयार होत झाली सिच्युएशन. मग पुढे गेले तर त्यांना आवाज यायला लागला, थांबा थांबा जाऊ नका कुठे, थांबा थांबा जाऊ नका कुठे. ते घाबरले, मग पळस सुटले थोडेफार. आणि त्यांचा आवाज आला तर कमीत कमी त्यांच्याकडे 15-20 मिनिट चालतायत ना, पळतायत ना, तिथपर्यंत त्यांचा आवाज त्यांच्या मागेच. मग एका झाडाखाली थांबले. मग ते जय गुरुदेवजीची माळ होती, ते म्हणले की मला काही भीती नाही, माझ्याकडे माळ आहे, मला हानी होऊ शकत नाही, मग तुम्हाला त्रास होऊ शकतो. मग असं करून ना तिथे डोंगरात असं जागृत मंदिर असं ना, दगड वगैरे जाऊन मग पुढे तिथं जागृत होतं. मग तिथं त्या भोवतीच झोपले, तमाशाला पण नाही गेले, कुठंच नाही गेले. त्या जागृत दगडाचं असं ते जुन्या टायमाचं ते जंगलात होतं, तिथंच थांबले. कारण कसं मंदिर आहे, मंदिरची त्यांची काही ताकद काय आहे नाही. आणि एकदा असं झालं होतं की सज्जनगड रामदास स्वामी आहेत ना, ते आमच्या गावाला राहायचे. तुम्ही ऐकलंय सज्जनगड रामदास स्वामी समर्थ? मग ते आमचे तर मठ आहे त्यांचा. तर मम्मीच्या गावाला गणपती टायमाला ना पूजा होती, तर तिकडे साधूला आणलं होतं. आता मम्मीच्या गावात कसं, जशी पप्पाच्या गावात एवढं काय आहे नाही भूताचं, मम्मीच्या गावाला खूप, म्हणजे जंगल एकदम बाजूबाजूला होते जंगल. तर ते काय झालं, गणपतीला पूजा होती आणि त्याच दिवशी गेम असतात ना, गौरी होती, गौरी. त्या दिवशी त्याची गेम बिम ठेवते, एक पूजा होती. पूजा करून साधूला सोडत होतं परत तिकडे. आता गावाला काय पहिले रस्ते चांगले नव्हते, मग गाडी बाहेर ठेवायला लागायची, चालत जायचं. तर ते 2 मामा आणि ते साधू होते, चुलत मामा माझे, ते आले आणि चावी विसरली गाडीची. बोललोय महाराज आम्ही चावी विसरलोय. आणि तेव्हा कसं एकटं पण जाण्याची म्हणजे भीती नव्हती. 15-20 मिनिटं ते जंगलातून परत बाहेर आहे, म्हणजे आता एंट्री आहे पुढे, तिथं वडा होता, वडा आणि घर आहेत पुढे. मग शेवटी कसं लाईटी बिटी नव्हत्यात, चिक्कल बिक्कल, तर भूताचं ते एकटं कोणी येत नाही. मग चावी वगैरे 2 मामा गेले. तर महाराजला मग तुम्ही इथंच थांबा. तर महाराज म्हणलं नको, मी जातो पुढे चालत. ते म्हणलं का इथंच थांबा, इथे जरा असं आहे. तर काय नाही, मग चावी आणस्तवर ते महाराज तो चढून थोडासा क्रॉस केला आणि त्या वळणामध्ये थांबले. आणि तिथे ऍक्च्युली ना प्रेग्नेंट बाई मेली होती, त्या टेम्पो गेला होता, 9वा महिना होता. आणि अजून एक माणूस एक बाई ऑफ झाली होती. तर तिथे आहे भरपूर, म्हणजे स्पॉट जो आहे तो खतरनाक स्पॉट, ऍक्सिडेंट वगैरे जाम होता त्या स्पॉटला. तर मग गेले, महाराज बसले. मग ते थोडेस पुढे गेले, तो महाराज म्हणजे सांगितलं त्याने की इथं असं आहे, ही जागा जरा शापित वाटते मला. तर हो महाराज, हे पहिल्यापासून इथं ऍक्सिडेंट वगैरे होतात. दुपारचं पण असं जाणार की म्हस आहे, पण ती म्हस नसते, पटकन जाणार. असं कुत्रा येणार, पण ते कुत्रे नसतात. त्याचं दाखवत म्हणजे गाडी स्पीडला असते ना, अचानक येतं मध्ये असं आणि ऍक्सिडेंट होतं. आणि उठलो ना आपण गाडीवर, इथे कोण नसतं आजूबाजूला. हे भर दिवसा होतं, दुपारचं होतं, दुपारचं. म्हणजे ती जागा अशी आहे ना की दुपारचं पण होतं. तर गेले आणि सज्जनगड असं म्हणजे 4-5-7 किलोमीटरवरती असेल तिथून. बाईला पट्ट्याने जोरात मारतात ना आणि ते वरडते, किंचालते, तसा यांच्या कानात आवाज यायला लागला. आणि तिघांना पण एकत्र यायला लागला आवाज. तिघं घाबरले, गाडी चालवणारा घाबरला, मामा मध्ये एक मामा तो पण घाबरला, पाठी साधू होते. ते बोले काय बोलू नका, सरळ चला. पण कमसे कम त्यांना 1-1.5-2 किलोमीटर जास्त त्यांचा आवाज आहे ना, रडायचा, एकदम बेकार आवाज आणि मोठा एकदम. त्यात कसं डोंगर असल्यावरती तो आवाज घुणायचा. तर मग गेले सज्जनगडला वरती सोडायला. तर तिथे ते बोलले महाराज आम्हाला जायचंय आणि हे हिंमत होत नाही, तेव्हा तुम्ही इथेच राहावा. मग ते बोलले की मुंबईवरून माणसं गणपतीला भेटतात, आता आमची स्पर्धा आहेत, गेम वगैरे ठेवलेले आहेत,
हे मिस करू शकत नाही. मग दुसऱ्या महाराजाकडे नेलं. ते तपस्या काहीतरी करत होते रात्रीची, असेल 10-9-10 असे जप करत होते काहीतरी. त्यांना बोलायच्या आधी त्यांना समजलं यांच्यासोबत काय झालं ते. पहिले गेले, महाराज जरा बोलायचं आहे. ठीक आहे. जसं त्यांनी उघडले डोळे ना, काय झालं, आवाज ऐकला तुम्ही, हे तुम्ही आवाजाने घाबरले, एक काम करा, त्यांनी मंत्र दिला. हा घरात पाय ठेवत तो मंत्र म्हणायचा. मग जप करत करत गेला, त्यांना आवाज परत का आला नाही. म्हणजे अशी एक होती स्टोरी. आणि एक मामाचा मित्र आहे, त्याचा भाऊ आता खूप वेळा झालाय, म्हणजे कोकणातला आहे तो. तर सीन असा आला होता की ती पण खूप आधीचीच गोष्ट आहे, पण तो अजून पागलच आहे. त्यातले 3 जण मेले, 2 जिवंत आहेत, 2 पागल आहेत आता सध्या. हा सध्या. तर कोकणात असे कसे प्रत्येकाच्या गावाला बाहेरच झोपतात. त्यांच्या गावाला एक हे असायचं, आपलं घुंगडी घेऊन काठी आणि घुंगूर असं रात्रीचा फेरफटका मारतात ना, देवाचा अवतार बोलतात, तो होता. तर यांना खोटं वाटायचं. तर म्हणजे गावाची चर्चा असे ना की एक आपल्या गावातून राखणदार एक असतो, तो रात्रीचा जातो घुंगूरचा आवाज देत. एक देवाचा अवतार आहे, कुठला काय करतो तो रात्रीचा जातो, एक फेट कधी पण रोज नाही, असं अचानक वगैरे कधी. ते लोक 2 दिवस झोपली बाहेर की याला आज बघूच, कोण आहे तर बघूच, मुंबई शहर याला बघूच, कोण आहे तर बघूच. 2 दिवस झोप, हट्ट केला त्यांनी, 8 टक्के बघूच. म्हणजे घरी काय सांगितलं नाही, पोरापोरांचा प्लॅन. 5 जण होते टोटल. 2 दिवस झोपले, पण त्यांना का तेही चावल का लागले नाही. 3ऱ्या दिवशी चावल लागले, त्यांना आवाज यायला लागला. आणि तो माणूस दिसतोय, म्हणजे देवाचाच अवतार आहे. त्याच्या पाठून दगड फेक केली, ह्याच्या मागं कुठपर्यंत गेला. तर त्या जो होता त्याला दगड मारतायत ना, तरी तो पाठी बघत नव्हता, तो आपला पुढेच चालला होता की त्याच्या मागे मागे. तो पण फास्ट चालतोय, हे पण फास्ट चालतायत, आणि ह्यांची स्पीड वाढली की त्याची स्पीड वाढायची. असं करत करत ते खालती कुठे उतरले राणा पिनामध्ये, आणि तिथून तो गायब झाला. असा पळत कुठं घुसला तर गायब झाला. हे पण हसायला लागले, तसं झालं असं झालं. दुसऱ्या दिवशी एकाला रक्ताच्या उलट्या, झोपेन उलट्या रक्ताच्या उलट्या झाल्या. 2 दिवसांनी एक मुंबईला जाताना त्याचा मुंबईला ऍक्सिडेंट झाला, तो जागेवर मेला. आता माझ्या मामाचा भाऊ आहे, मामाच्या मित्राचा भाऊ, तो आता पूर्णपणे मेंटल आहे, घरीच असतो. म्हणजे त्याला रस्ता पण आठवत नाही, कुठे गेला ना असं बाहेर तरी हारून जातो तो. संतुलन हल्ले. आता ह्याला खूप वर्ष झालं, पण अजून तो म्हणजे नीट नाहीये. 3 जण मेलेत पण, आणि 2 जिवंत, पण 2 मेंटल मध्ये. पण त्यांनी हा हट्ट नव्हता करायला पाहिजे. ते कशाला मुंबईची यंग बघूच, काय जण जास्त ओव्हर करतात ना. मुंबईचे असले म्हणून काय झालं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मुंबईचे असून काय, ते काय ठिकाणानुसार आहे का की तू मुंबईचा आहे तर तुला सूट दिली, तू पुण्याचा आहे तर तुला, असं नाही ना. आता आमच्या गावाला चकवा आहे, सश्याचा चकवा. कधी कधी काय होतं, तुमची गाडीची चालले ना, समोर दिसणार, आणि एक उडी मध्ये लगेच तो, आता अशी गाडी आहे, इथून जर तो उडी मारलेला दिसला पाहिजे पुढे चाललाय, ते एक अशी उडी मारणार ना समोर तुमच्या, आणि लगेच तो अदृश्य होऊन जातो. आहेत खूप सारे चकवे आहेत. तर कधी कधी काय टायरच्या स्पीडला पळतात सशे, 1चे 2 होतात. म्हणजे अशा खूप पहिल्या घटना झाल्या सशांचे. आणि आता ते घटना कशा होतात, दिसतोच पळतात सशे, गोल्डन कलरचे, काळे चालतात. एक उडी मारली की लगेच. ज्या दिवशी ही आता जो सेकंड सीन झाला, ते पाय दिसले आम्हाला, तर आम्ही शुक्रवारच्या रात्री निघालो वाटतं, शाळेत शुक्रवारच्या रात्रीच निघालो. शुक्रवारी का शनिवारच्या रात्री निघालो, शुक्रवारी रात्री निघालो. तर गावाला ट्रॅफिक 7:30 तासाची ट्रॉफिक होती सातारा जायला. तर जसं आम्ही साताऱ्यामध्ये एंट्री मारली 3 वाजता, जशी एंट्री मारली तर मी पाठी बसलो होतो, आणि ज्याची गाडी तो पण पाठी बसला. मामा आम्ही पाठी, एक तो नानाचा मित्र तो पुढे बसला होता. सर्व जागे होते, कोण झोपलं वगैरे कोण नव्हतं. झोप झाली होती, सगळे जागे होतात, गावाला तर उठा म्हणून. गाडी चालत ससा, माझा मित्र जो गाडी चालवत होता ना, ड्राईव्ह करत होता, त्या ससा दिसला. मला ऋषी ससा म्हणजे मामा बोलतो ससा नाही, तो चकवा आहे. तो हा बसला होता, तो मित्र, तो बोलला की अप्पर डिप्पर मार. तर काय फायदा नाही, ते चकवा असतात. आमच्या सशांचे खूप चकवे आहेत. प्राणी दिसतील तुम्हाला, वाघाचा तो खूप आवते वाघ. आता वाघ एवढे सुटे, कुत्रे वगैरे एवढे नेले, तेवढ्या टायमातच होतं ना, ते नेहमी नसेल दिसत, तेवढ्या टायमामध्ये टाइम म्हणजे 11, 12, 1, 2 ला डेली दिसत नाही. ते जर तुम्ही डेली 1 ला गेला दिसणार नाही. काळ असतो, त्याचा टाइम असतो, तेव्हाच दिसणार तुम्हाला.
हे तुम्ही ज्या घटना आतापर्यंत सांगितल्या ह्या सर्व जवळपास साताऱ्याच्या आसपासच्या घटना. आमच्याच गावच्याच आहे या. हम्म. लांब नाही. साताऱ्यापासून माझा टोचेकर पप्पाचा पांगारे त्याच्या पाठीपर्यंत पांगारे 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. आता आमचे ते घाट वगैरे असतात ना, ते घाटावर पकडतं ऍक्सिडेंट वगैरे. आता कसारा घाट बोला, साताऱ्याचा घाट बोला, हे घाट कसे आहेत, हे मेलेले आहेत माणसं तिथे. आता त्या दिवशी हा आणि मी मम्मीचा फोन रिपेअरिंग करायला दुकानात गेलो. मग अशी ओळख झाली त्या दादाशी की त्या दुकानात त्याची आई आणि तोच असतो, वडील ऑफ झाले. तर ती आम्ही जेव्हा दोघं जण गेलो, परत मम्मीचा मोबाईल परत बंद पडला. तर ह्याला बोलत चल बाबा, मम्मीचा मोबाईल परत बंद झालाय, बटनला मोबाईल साधा, तर आवाज येत नाही, जाऊ. त्याला नेलं आम्ही दोघांनी. ते नेलं तर ती त्यांची चर्चा चालू होती. दादा नव्हता, दादा कुठे बाहेर गेला होता. तर ती बोलली की दादा आता येईल. आम्ही दुकानात बसलो आतमध्ये. त्यांची ती बाई आली होती ना, सांगते की कामाला जात नाही. म्हणजे तिचा मिस्टर होता वाटतं, कामाला जात नाही, 3 वर्ष झाले, घरीच असतो. चर्चा चालू होती. मी पण आम्ही जास्त कुठे ऐकलं नाही, नॉर्मल ऐकलं. मग ती बाई गेली. मग ती समोरून तिच्या काकी होत्या, समोर सांगितलं ना आपल्याला, समोर स्वतः सांगायला लागल्या काकी त्या मित्राच्या दुकानाची आई की असं झालं तसं झालं. मग बोललो तुमचं गाव कोणतं? तर ते काय कोकण काहीतरी बोललं का, तिकडचं होतं. आणि म्हणता म्हणता बोलले की आमच्यासोबत पण खूप वाईट झालं. बोल काय झालं? तर ते सांगते की त्यांचे जे मिस्टर होते ड्रायव्हर, तर कसाऱ्या घाटामध्ये ना कैरी पाडायला कुठे गेले होते. ते पार्टी बिटी केली, मित्रांनी कैरी पाडली कुठेतरी. तिकडून ते भूत होतं ना जे आहे, तिकडून इकडे आलं आणि सोडलंच नाही. जसे कसाऱ्या घाटावरून मुंबईला जसे आले ना, रक्ताच्याच उलट्या करायच्या रोज. कमीत कमी 3 महिने चालू होतं. पण तेव्हा त्यांची परिस्थिती अशी होती, गरीब होते आणि सपोर्ट नव्हतं कोण करत. त्या माणूस 10 माणसांना ऐकायचा नाही. मग खूप विद्या केल्या. एक जमलं की कोंबडी आणून ठेवा रात्री. कोंबडी? हा, कोंबडी आणून ठेवा झाकून. जिवंत कोंबडी? हा, जिवंत कोंबडी. ते कोंबड्याचं रक्त ऑटोमॅटिक संपलं. ते 5 वर्षा मेलेल्या असायच्या. रोज कोंबड्या आणल्या, रोज मरून जायचे ऑटोमॅटिक. कोण रक्त प्याय? म्हणजे ते रक्त कुठे जायचं? ते ऑटोमॅटिक गायब होऊन जायचं. फोडलं म्हणजे कापलं पण नाही, ते रक्तच हे पिऊन ते कोंबड्या असायचं 5 वर्ष भरून जायच्या. अच्छा, कोंबडीला काय हातच नाही लावलाय ना? हात ना, ते ऑटोमॅटिक आतल्याच मरायचे. ह्याच्यात जी पॉवर होती ना, ती खूप होती. तर एकदा बोलले की इकडे जाऊ. कुठे? आपलं ह्याला मोमेडिनचं कसं आपलं ते दर्ग्याला पण येतात, पण तो ऐकतच नाही. आणि ह्यांची कोणीच मदत नाही. ज्याच्या अंगात होतं ना, त्याच्या भावाने पण मदत नाही केली की याला घेऊन जावं म्हणून. काय नाही, होईल दारू पितो, होईल. दुर्लक्ष केलं. शेवटी घेऊन गेले त्यांना. अक्षर रडत होती ती, घेऊन गेलो. ऑफ झाले ते, वारले ते. मग खूप हानी म्हणजे पोहोचवली त्यांना एकदम. मग ते अक्षरशः त्याला विचारा की ती बाहेर रडत होती. स्टोरी मी सांगितली. त्यांचे हसबंड गेल्यावर रडणारच ना ते. आणि पोरं एवढी बारकी सपोर्ट पण नाही केला कुणी घरच्यांनी की याला घेऊन जावं. एकदा नेलं तर ऐकत नव्हतं, परत रिटर्न घरी आणलं. खूप 2-3 प्रकारच्या विद्या केल्या, पण ते अनसक्सेसफुल होत त्या. म्हणजे एवढी पॉवर होती. दवाखाना वगैरे काय? तर दवाखाना गेला पहिला, नव्हतं काय होत. पण त्याला चावल होती आहे ना की दवाखान्याचं नाही, बाहेरच काहीतरी. भागोभागी केली. दर्गामध्ये नेलं होतं का त्यांना? ते सांगितलं होतं का नेता घरी आणलं? रिटर्न नेलं होतं? नव्हतं ना? परत आणलं. नेत्याने तर ऐकत नव्हतं वाटतं, रिटर्न आणलं होतं. खूप म्हणजे केलं, पण काय नंतर ऑफ झाले ते. अक्षर रडत होते, त्यांनी सांगितलं असं आहे. नाही, योग्य वेळीच ऍक्शन घ्यायला पाहिजे. कधी कधी कसं असतं की झपटलं की ते लगेच रिएक्शन होत नाही. 3 महिने 4 महिने कोणाकोणचं होतं, कोणाकोणचं नाही होत, असं असतं. कधी अशा काही गोष्टी नजरेत आल्या तर अंगावर नाही काढायच्या. आपलं डोकं नाही लावायचं, मोठ्या माणसांना संपर्क करायचा. बरोबर ना? काय जण आता असं आहे तसं, पण ते कसं काळजी घेतलीच पाहिजे. हे कसं एकदम मोठं झालं ना, रुतलं ना आतमध्ये जास्त, मग त्याला काय होत नाही. रुतून नाही दिलं पाहिजे आतमध्ये जास्त दिवस. दुर्लक्ष केलं ना, म्हणजे कशी मोठं होतं ना आतमध्ये, जागृत जे वाढत जाते. मग श्रद्धा पण चांगली पाहिजे देवाची. आपल्याला हानी काय होणार नाही. कोण देवधर्म मानत नाही. आणि मी तर किती याला विचारा, आमच्या पार्ट्या वगैरे असतात, हल्दी वगैरे असतात दिव्यात गावातले. मोस्ट ऑफ म्हणजे मित्र गावले आमचे. लोकांच्या हळदी एकदम जबरदस्त. आता मला दिव्यात राहायला झाले असतील 18-20 वर्ष झाले असतील. तर माझी सगळी तीच मित्र. तर 2, 2.5, 3 ला आम्ही घरी येतो, जायचो उभेत. पण आम्हाला कधीच नाही झालं. पण एक मित्र आहे,
ते डिवा स्टेशनला ना रात्री 12:30-1 वाजता टॉयलेट केली होती त्यांनी हम्म. पटरीवरती. लघवीला गेला. हा, तर ते घरी आले की रक्ताच्या उलट्या केल्या होत्या. घरी आले की रक्ताच्या उलट्या केल्या. 2-3 दिवस हॉस्पिटल त्याला ऍडमिट पण केलं होतं, पण काय एवढं झालं नाही त्यांना. मग ते लिंबू तिथे ठेवला, मग झालं ते क्लिअर झालं. आणि तोच मित्र आणि त्याची गाडी ते गेले डोंबिवलीला आणि पार्टी वगैरे होती. तर आमच्या इथं पण ना दिव्याला एक वडचा झाड खूप फेमस आहे बेतवडे गावात. तुमच्या दिव्यात कोण रिलेटिव्ह असेल ना, तर बेतवडे गावातला वडचा झाड कुठला विचारा. शापित जागा सारखे बेतवडे गाव दिव्यामध्ये. हा, हे माय सिटी करून कंट्रेशनचं मॅरेथॉन असं कंट्रेशन चाललेत मोठे मोठे. तिथं एवढे जण मेलेत ना, रिक्षा बंद पडणे 1:30-2 वाजता त्या स्पॉटला. आता ज्याची स्कूटी आहे तो पाठी बसलाय, त्याचा मित्र आहे तो पुढं बसलाय. चाललेत ना, ती एक बाई पटकन ती अशी वडाचं ते झाड जे आहे ना ते क्रॉस झालं थोडस, तिथून पळत आली बाई. त्याने गाडी कशी रस्त्याच्या खालून अशी टाकत अशी नेली. तर हा नवीन स्कूटी अशी काय चालतो गाडी, तू गप बस, तू गप, तू चल. आणि पुढे मग आमच्या इथं लागते पाण्याची टाकी 2-3 मिनिटं अंतराने. तू बघितलं काय बघितलं, पागल आहे का तू? बाई आली पळत दिसली नाही का तुला? आणि ह्याला ह्याच्या ऍक्टिव्हाचं पडले. आणि याला ऍक्टिव्ह त्याला दिसत नाही ना. त्यांचे नावं सांगू शकतो मी, ऋतिक आणि साहिल. ह्याचं म्हणणं आहे, माझी नवीन गाडी बाबा तू आरामात घे. हा, आरामात घे. त्याला दिसलं नाही ना, ह्याला दिसलं. तू घाबरून नाही असंच केलं. ह्याने असेच सांगितलं होतं मला. बरं, जे काही माणसं म्हणतात की हे असं काय नसतं, हे मनगडन गोष्टी आहेत वगैरे, यावर तुमचं काय म्हणणं? देव आहे तर भूत पण आहेत. हा, श्रद्धा आहे. आता पॉझिटिव्ह थिंग आहेत, असं नाही की नाही, निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह पण आहे. पण ते कसं आता हे असतं, गण असतात, गणानुसार पण कोणाला कोणाला दिसतं. मी तर लहानपणापासून एवढ्या स्टोरी ऐकत आलोय भूतांच्या, तर मला असं वाटतं मला एक बघायचं आहे. भूत आहे ते माहितीच आहे, बघायचंच आहे. तर ते आता सेकंड ट्रिपला ते दिसलं. तो एक मित्र आहे ना, तो गाडी माझा मित्र, त्याने पण स्टोरी ऐकल्यात, पण त्याला पण भूत म्हणजे बघायचं होतं. आम्ही पाय बघितले अक्षरशः ना, गुडघ्यात ते एवढे उंच गुडघे होते. आता माणसाचे पायाचे गुडघे कमसे एवढेच पाहिजेत ना, ते जे एवढे उंच होते. आणि असा आला आणि ते हे ब्लर दिसत होते, म्हणजे थंडीला हे असं आपलं काय बोलतात दुखं, ते इथून पुढे दुखं आणि हे असं एकंदरीत नुसते गुडघेच बघितले तुम्ही? गुडघ्यापासून हा पूर्ण दिसत. पाय पण सरळ, पाय पण दिसत आहेत, पण असे मोठे, बोट मोठी प्रॉपर दिसत आहेत, बिन चपलीचा पाय. पण एवढे की भाजलेले आणि त्याला चिरा गेले होते. चिरा काय मला कोयत्याने असे खापे टाकले होते आणि व्हाईट एकदम व्हाईट ब्लॅक एकदम आहे. आणि असे प्रॉपर दिसलं. उलटे पुलटे पाय, सरळच पाय, माणसाचेच पाय, पण एवढे मोठे. आणि हे एवढं दिसलं आम्हाला. म्हणजे पाठी जे बसले होते ना, त्यांना मग तेव्हा ना त्याला खरं वाटलं की बाबा हा हे खरंच बोलत होते ना, ह्यांना वाटत की मस्तीच करतात, मजाकच करतात. मग नंतर त्यांना वाटलं की हा बाबा खरं आहे. आमच्याकडे खूप म्हणजे आता तर काही नाही. आता मध्ये मी 9वीला असताना अलिबागला गेलो होतो. तर मी लहान होतो तर ज्या गावात म्हणजे पप्पाचा मित्र आहे अलिबागला, तर तिथे आम्ही जायचो. म्हणजे वॅकन्सी म्हणजे सुट्टी असली तर जायचो आम्ही. तर एक दिवस गेलो सुट्टीला, तर ज्या गावात लग्न होतं त्या पोरीचं, तिला बाजूच्या गावात दिलं होतं. मग कसं वरतीला जातात लोक, तर मी 8वी-9वीला असेल, ती स्प्लेंडर वरती तो दादा, आम्ही टाकीवरती 2 त्या काकांच्या पोरी पाठी बसल्या होत्या. त्यांच्या गावाला पण असं एक झाड आहे ना, ते दोघं नवरा वगैरे फाशी गेली त्या टायमाला पहिलं. बरं, ह्याला रात्री तिला झपाटलं, पण रात्री काही रिएक्शन झाली नाही. आणि 12:30-1च्या टायमाची गोष्ट होती. ते म्हणतात की त्यांच्या यायच्या टायमाला तुमची गाडी पास झाली. मग वरात झाली, ओके. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळपासून ताप यायला लागला. दुसऱ्या दिवस उजडला ना, 4-5 टायमात ताप वगैरे यायला लागला, जास्तच खूप म्हणजे अंगाचं भाजल असं, रडायची. तिसऱ्या दिवशी तिला अलिबागला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर सर्व रिपोर्ट चेक केले, टायफॉइड पासून मलेरिया पासून सर्व नॉर्मल. पण डॉक्टर ताप तर आहे, टेम्परेचर तेवढंच आहे, टेम्परेचर थोडं कमी व्हायचं, पण आहे तसंच व्हायचं. पण रिपोर्ट बरोबर आहेत. रिपोर्ट बरोबर आहेत. मग बेडवरतीच आराम होता. 7 दिवस डॉक्टर बोलले की तुम्ही घेऊन जा घरीच हे करा, कारण रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, ताप वगैरे असेल ते होऊन जाईल. मग घरी आणलं. ज्या दिवशी घरी आणलं सुमारे 1-2ला आणलं असेल. आणि गावाला कसं
दुपारचं झोपतात तर पहिलं गावाला असं टोप गरम पाणी घ्यायचं आणि तोंड धुवायचं दारात. तर तसं दारात आम्ही बसलो होतो, तिने केस सोडली होती ती ताई होती ती. हा, आणि खाली असे बसून ती 15 मिनिटं झाली ती तोंड धुत होती. आम्ही पण लक्ष दिलं नाही. पण आता एक एक असं ऑपोजिटला घर आहे कोपऱ्यामध्ये, ते पुजारी आहेत ते म्हातारी जी आजी होती ती देवपूजा करत होती. 6 वाजले, 6 सव्वा 6 काहीतरी, 6 साडेसहाच्या आसपास. त्यांना असं जाणवलं की अंगात काय, त्या अगरबत्ती आहे ना नाही ते नाकातच लावली. अरे बापरे. अशी बत्ती करताना असं म्हणजे जाणवलं काहीतरी आहे. ते कसं पहिल्याच्या लोकांना असं ते अगरबत्ती लावली ना आणि केस पण सोडलेली होती पूर्ण, तोंड पूर्ण केस सोडली होती. ती केस अशी अगरबत्तीला लावली ना जशी, एकदम आवाज बस जास्त व्हायला लागला, वरडायला लागला. मग रडायला लागले घरात. मग बोले हे बाहेरच आहे. मग लगेच तुरंत दुसऱ्या गावात नेलं, लगेच उतारा काढला. मग ते बोलले की नवरा बायकोंची फाशी घेतलेली आहे हे तिच्या अंगात होतं. त्यांच्या जाण्याचा टाइम आणि तुमचा जाण्याचा टाइम, आणि हीच शेवट बसली होती. तिलाच झपाडलं, गाडीवर सर्वात मागे ही बसली. ती बोल तिलाच झपाडलं, असं झालं. नक्की फार छान तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. अजून तुम्हाला काही सांगायचं? अजून तर आहेत, मला आठवत नाही आता, नॉर्मल आहे एवढंच आठवते. हा, स्टोरी आहेत खूप, म्हणजे ऍक्सिडेंट आहेत. हा. म्हणजे गावाला एक असं का होतं की लोक घराच्या 7 वाजता घरच्या बाहेर पण येत नव्हते, हा, लाईट बीट पण नसायचं. संध्याकाळी, हा. आता असं डेव्हलप झालं, लाईटी वगैरे आहेत, माणसं जातात, जास्त लांब पण जात नाहीत. गाडीचा प्रवास, तो मामाचा मित्र तुम्हाला जी मागे स्टोरीची सांगितली, तो रात्रीचा 2:30-3 वाजता मग सातारा सिटी मधून गावात यायचा. पण त्या दिवशी तो घरी नाही गेला, तो आमच्या घरी झोपला. तुम्ही जाणारच नाही बोलतो, एवढा घाबर होता. त्याचं नाव पण समजा निलेश नाव आहे, निलेश जाधव.